नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आज खूप दिवसांनी कॅमेरा हातात घेतलाय. खरं तर काही दिवसांपासून माझी तब्येत अगदीच बरोबर नव्हती आणि मनही कशात लागत नव्हतं. खूप सारा विचार, खचून जाणं, असं वाटायचं की सगळं काही थांबलंय. पण आयुष्यात तर कधी थांबत नाही ना, बरोबर ना? म्हणूनच दिवसाची सुरुवात गरमागरम अशा चहापासून केली. त्यानंतर सानूला ट्युशनला सोडायला गेले. सानूकडे बघितलं ना, मला नवीनच ऊर्जा मिळते नव्याने जगण्याची. तिला ट्युशनला सोडून आल्याच्या नंतर आज घरातली सगळी कामे अंगावर पडली होती आणि त्यात भर म्हणून काल रात्री आमच्या किचन मध्ये पाल दिसली होती. त्या पालीवरती स्प्रे मारता मारता तो पूर्ण स्प्रे भांड्यांवरती पण पडला. त्यामुळे आज अख्खे भांडे पूर्ण मला घासायला लागले. थकले होते खूप जास्त, पण घर स्वच्छ झालं ना की मनाचा भारही खूप जास्त कमी होतो. काम करता करता सानूचा ट्युशनचा वेळ पण झाला, तिला घेऊन पण आले होते. त्यानंतर मग एवढ्या कामानंतर एकदम साधं सिंपल जेवण करावं म्हणून वरण भाताचा कुकर लावला होता. सानूसाठी अगोदरच उपमा बनवलेला होता, तो तिला खाऊ घातला. घरातली सगळी कामं आवरली, त्यानंतर आंघोळ केली आणि मला खूप फ्रेश वाटत होतं. बाहेरचं ऊन आणि घरातली ही छोटी छोटी कामं सांगून जातात की थोडंसं थांबलं तरी चालेल, पण पुन्हा नव्याने उभं राहणं महत्त्वाचं. कधी कधी शांत राहणंही खूप गरजेचं असतं. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. बाय.